जी माली आणि परागजी गावंड दोघांनाही विनंती आहे. पहिली सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतोय. दोन्ही संघाचा प्रतिनिधी. ड्रेस कोड नाहीतर पेनल्टी केली जाईल 2 धावांची. अशा पद्धतीचं हे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप असे घनदाट जंगल आणि त्याचबरोबर या घनदाट निसर्गरम्य वातावरणात असलेला हा मैदान. ज्या मैदानाचं विश्लेषण करताना मगाशी देखील आमच्या आदरणीय नितेशजी पंडित सरांनी सांगितलं की या छावणीमध्ये बसल्यानंतर अगदीच मस्तपैकी गाढ अगदी झोप घ्यावी निसर्गामध्ये बसून. अगदी तशाच पद्धतीनं पंख्याची गरजच नाही आहे आणि एसीला इथं स्थानच नाही. अगदी अशाच पद्धतीनं उबकदार शामियाना उभारला आमच्या मंडप ईश्वर मंडप डेकोरेटर्स. कारण स्वर्गीय ईश्वरजी काळूराम पाटील त्यांच्या आठवणींना हिंदूंना दिला जातोय आणि अशा पद्धतीनं आठवणींचं स्मरण करणं ही काळाची गरज आहे. काळाची ये उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आणि अशा परिस्थितीतून हे संसार थाटलं, कष्टातून संसार उभं केलं. लेकर बालांचा आनंद बघायचं होतं बाबा, परंतु या वयात तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आणि बाबांसाठी काय म्हणावं, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. आता बाबा पप्पा हाक मारू कुणाला. हीच खऱ्या अर्थानं आदरांजली स्वर्गीय ईश्वर काळूराम पाटील यांच्या चरणावरती दिली जातोय. कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक. 4 षटकांमधील पहिला षटक सजलाय. क्षेत्ररक्षण देखील सजलं गेलंय. उन्हाचा भडका वाढत चाललाय आणि या रखरखत्या उन्हामध्ये 2:32 आणि सामन्याला सुरुवात होतोय. पंचांचा सिग्नल. गणेश भाई काय डिसाइड करता? चला स्पीडअप घ्या. पॅनल्टी ही कंपल्सरी संयोजकांचा निर्णय आहे. तशा पद्धतीने तुम्हाला तो मानावाच लागेल. आता वेल वाया घालवू नका. वेल गेलं की खेळ संपला असं म्हणतात ना इंदुरीकर महाराज नेहमीच म्हणतात कीर्तनातून प्रबोधन करताना. वेळेला महत्व द्या. 4 षटक सामन्याला सुरुवात आहे. पहिल्या साखळीचा हा सामना पाहायला मिळतोय. नावा विपक्ष वाशी. रोहन आणि मनीष अशी पहिली जोडी सलामीसाठी गेली मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात होताना पंचांचा इशारा या ठिकाणी. काय थांबलंय बघा जरा प्लीज. दोन्ही संघाचा प्रतिनिधी 12वा प्लीज या मंचावरती लगेचच. चला पंचांना इशारा आलाय. यावेळेला सामन्याला सुरुवात होते. विकेट किपर यष्ट्यांना जखडून सुरुवात स्ट्राईक वरती पाहू शकाल आपण. रोहन आणि सहकारी फलंदाज मनीष. गोलंदाजीसाठी पहिलं निमंत्रण योगेश. सामन्याला सुरुवात 1 2 3 बूम. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फुलटॉट डिलिव्हरी स्टेट झटका. एकच धाव. कनेक्शन होईल का स्टंप्स आणि चेंडूचा. इथं पहिला रिव्ह्यू घेतला या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिल्या रिव्ह्यू मध्ये काय दिसेल आमच्या 24 लाईव्हच्या माध्यमातून हे देखील प्रक्षेपण पाहायला मिळेल. लगेचच रिव्ह्यू घेतला जाईल. पहिलीच जोरदार अपील डायरेक्ट हिट झालाय आणि त्यावेळेला
पहिलं षटक योगेश, दुसरा चेंडू टाकण्यासाठी मेंढाडरी पॉवर प्लेचं अर्थात पहिलं षटक हाताळणीसाठी गोलंदाज आलाय शुभ्र वस्त्र गणवेश आणि ब्ल्यू ट्रॅक्स असा गणवेश परिधान केलाय वाशी संघाच्या खेळाडूंना. तर नावासंघ देखील एकीकडे विचार केला तर ब्ल्यू टी शर्ट्स मधून यावेळेला जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. हा आलाय ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे संघाचा ब्रँडेड चमकणारा षटकार. योगेशचा परत हेलिकॉप्टर इथं उडलाय. गोव्यामध्ये लँडिंग होईल असाच हा गोवा गोवटणे संघाचा धमाकेदार आलाय फटका षटकार. असलेल्या हा गायिका यांचा आवाज गोड आपण बघितलात आणि ती देखील दुनियाने ठिकाणी पाहायला मिळाली. मनीषच्या बॅट मधून एक चौकारा एक षटकार आलाय आणि हा मात्र आफ्टर द लॉंग टाइम मधला आलेला सुंदर चेंडू पाहायला मिळाला. योगेशच्या ग्लोव्ज मधून अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार एक षटकार ठोकलाय. रिव्ह्यू घ्या एकदा. येस प्रशांतजी माली. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजांना कन्फ्युजन वाटतं आक्षेपार्थ वाटतं तेव्हा तेव्हा तिसऱ्या पंचाची कामगिरी म्हणजेच आमच्या 24 लाईव्हच्या इव्हेंट मधून रिव्ह्यू घेतला जाईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. प्रशांतजी माली बॅट्समनने घेतलाय का तुम्ही? भ्युमरचा आणि रनआउटचाच डिक्लेअर केला होता मगाशी आपण. कारण चला स्पीडअप घ्या परत एकदा. पहिला षटक सर्वांना द्यायला लागला इतका वेळ जातोय. चार चेंडूंचा खेळ झाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतो आपण. योगेश तयारीवरती. प्रशांतजी माली आणि परागजी गावंड निर्णय काय आहे ते द्या जरा. मनीष अतिशय सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आतापर्यंत 10 धावा जमा केली आहेत आणि रोहन 1 वरती खेळतोय. इक्वल टू बॅलन्स धावसंख्या 11 जमा झाली आहे. योगेश तयारीवरती. यावेळेचा 5वा चेंडू. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा यावेळेचा चेंडू पाहतोय आपण. क्लिक केलाय आणि पहिला या ठिकाणी गडी बाढत होतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट नंबर 1 डीजे.
भूषण पाहतोय आपण स्ट्राईक वरती, धावसंख्या 11 वरती थांबून आहे, 1 बाद 11. सुंदर फटका, सेम डिलिव्हरी, सेम कॉपी पेस्ट आणि तसाच फटका यावेळेला पाहायला मिळाला फलंदाज भूषणच्या बॅट मधून. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, 1 बाद स्कोर बोर्ड वरती आलाय, 11 धावा यावेळेला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असा खेळ पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. ऐकवा डीजे सुंदरसा. पहिलं षटक झाल्यानंतर दुसरं षटक हाताळणीसाठी गोलंदाज वाशी संघाचा गोलंदाज मूर्ती लहान. कीर्ती कशा पद्धतीनं असेल या वेळेला पाहायला मिळेल, बघूया आपण कशा पद्धतीनं गेम ऑफ द प्लॅन नावा संघ आणि वाशिम संघ करतायत. 4 षटकांचा खेळ, विजय, दुसरं षटक आणि पहिला चेंडू. स्ट्राईक वरती रोहन, सहकारी फलंदाज भूषण, अशी जोडी मैदानामध्ये. विजेचा यावेळेचा पहिला चेंडू, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण सजलाय आणि हातातून निसटलेला यावेळेचा झेल जीवनदान देतोय फलंदाजांना. एक आनंदाची वातावरण निर्मिती झाली आहे आणि फलंदाज देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य करतोय. फुलटॉस चेंडू होता, हा म्हणता भिडकावला असता, परंतु फक्त ग्लान्स केला आणि त्याच ग्लान्सला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हातातून निसटल्यानंतर जीवनदान मिळालंय. एकच धाव प्राप्त झाली आहे, एका धावेनं संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या झाली 12 वरती. दुपार सत्रामध्ये अतिशय बॅट देखील गरम झाली आहे, चेंडू तितकाच टणक झालाय. गोलंदाज विजय अक्रॉस द लाईन मध्ये येऊन हा फटका स्क्वेअर केलाय, टप्पा घेतलाय आणि या वेळेला अडवण्याचा प्रयत्नही सुंदर राहिला गेलाय. चेंडू उचलेपर्यंत, फेकेपर्यंत राहिलेली वेळ, त्या वेळेमध्ये कमबॅक केली. आता अतिशय सुंदर चपलाई रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली. नावा संघाच्या खेळाडूंच्या वतीने टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला दोन्ही खेळाडूंना आणि या धावेनं संघ पुढे जाताना दिसतात. धावसंख्या वधारली, धावसंख्या झाली 15 वरती. 3 धावा धावून काढल्या. अतिशय सुंदर चपलाई पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वयपणा, रोहन आणि सहकारी फलंदाज भूषण. दुसरं षटक, या वेळेला तिसरा चेंडू. सुंदर फटका, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण ही तितकं ताकदीचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण होईपर्यंत लॉंग टायमिंग मधून ही दूर वर गेलेला चेंडू, तिथून देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न पुरेपूर केलाय आणि धावसंख्या आतापर्यंत 16 वरती येऊन ठेपली आहे. सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 3 विजयच्या आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हवेची साथ आहे, बसेल का एखादा दणका? येस, आणि हा देखील बहारदार मोठा मोठा फटका, षटकार. चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय आणि धावसंख्या आता या 6 धावेंना 22 वरती आली आहे. विजयच्या चौथ्या चेंडूवरती बसलाय षटकार. भूषणच्या बॅट मधून हा आलेला धमाकेदार फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. परत एकदा चान्स होती, संधी होती, फुलटॉस डिलिव्हरी केली होती, परंतु अशा वेळेला त्या चेंडूवरती फक्त स्टिकर एंडकडे लागलेला फटका ग्लान्सअप केला एका धावेसाठी. 17 वरती येऊन पोहोचली धावसंख्या. दुसरा षटक प्रगतीपथावरती, 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आली 23 वरती. लाईव्ह इव्हेंट मधून आपण पाहू शका, डाव्या बाजूला देखील आमच्या त्या छावणीमध्ये बसलेले आमच्या इव्हेंटच्या सभासदांचे देखील कौतुक. चेंडू डायरेक्ट पिच ओलांडतोय, पंचाचा इशारा, स्क्वेअर घोषित. परागजी गावण आणि प्रशांतजी माळी दोघांच्या वतीने देखील हा निर्णय पाहायला मिळतो. एका धावेने संघ 24 वरती आलाय. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24 वरती आली आहे. साजेशी जी टक्कर देण्यासारखी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न पुरता केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 आल्या होत्या आणि या षटकामध्ये चौथा चेंडूवरती षटकार बसला होता विजयच्या. अखेरच्या चेंडूवरती काय येईल बघूया.
येस, टपली टपली घेतली, हवाई हल्ला पाहायला मिळाला. हा आलाय बेधडक षटकार. ईश्वर मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमामधून प्रत्येक गाण्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट केला जातोय आणि या वातावरणात डीजेचा जो डंका आहे तो अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. सुंदर अशी सुव्यवस्था जेवणाची ही पाहायला मिळाली. धन्यवाद आयोजक संयोजक. उजव्या बाजूला ग्रामस्थ मंडळ गोवटण्या अगदीच शांतपणे खेळ बघण्याचा आनंदही घेत आहेत. या आजच्या दिवसातील पहिली लढत उद्याही परवाही 3 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. तिसरा षटक नितीन गोलंदाजीसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर बोर्डवरती धावसंख्या आली आहे 30 वरती. नितीनचा या वेळेचा चेंडू डिलिव्हरी खूप सुंदर होती. डावकुरी हाताची गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, पंचांचा इशारा, लेग बाईचा आलाय. एक धाव मिळते. 31 वरती आलाय संघ. नावा संघ देखील चांगला कमबॅक करतोय. 2 षटक म्हणजे 15च्या सरासरीनं पुढे खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. 4 षटकांमध्ये 50-55 धावा उभारण्याचा मनसुबा ज्यांच्या मनामध्ये बिंबवला असेल अशा नावा संघाची खेळाडूची आखणी पाहायला मिळाली आहे. नितीनचा या वेळेला दुसरा चेंडू. खूप बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रश्नच नाहीये. प्रशांतजी माली आमच्याकडे पाहिलं आणि हा स्वैर गोष्ट आली आहे. 32 वरती धावसंख्या आली आहे. नितीन डावखुरी हाताचा गोलंदाज म्हटलं की प्लस पॉइंट गोलंदाजाकडे असतो. स्विंग करतं, कधी कधी बाउन्सर, यार्कर अशा अनेक अस्त्रांचा वापर केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू कव्हरेज एरिया गाठताना एकच धाव, दुसरीसाठी देखील कमबॅक. दुसरा प्रयत्न करता करता ती देखील पूर्तता केली आहे. अशा तऱ्हेनं धावसंख्या आपल्या पुढे जाताना दिसत आहेत. एकेरी दुहेरी धावांना संघ पुढे जाताना 34 वरती नावा संघ खेळतोय. एकच षटकार इतक्या धावांमध्ये बसलाय. 2 षटकार बसलेत आतापर्यंत. 3 षटकार बसलेत या 34 धावांमध्ये. विजयच्या गोलंदाजीवरती 2 आणि योगेशवरती 1 आला होता. अप्रतिम जबरदस्त जागा बनवली आणि या वेळेला जागा बनवून कनेक्टेड केलं आणि सक्सेसफुली हा फटका षटकार. की जय. आई या शब्दामध्ये खूप खूप गोडवा भरलाय अगदीच. आणि त्याच आईचे गीत, एकवीरा आईचे माय माऊलीचे गीत, आगरी कोळ्यांची माय माझी एकवीरा आहे, अशा पद्धतीनं गीत 40 वरती आव्हान निर्माण केलंय. आधी आणखीन काही चेंडू, 1 षटक बाकी आहे. चेंडूवरती आला फलंदाज, परंतु वाटलंच, अपेक्षा होतीच आणि अशाच पद्धतीनं जज केलं. अवांतर घोषणा झाली आहे. धावसंख्येमध्ये थोडी वाढ झाली. 41 वरती आलाय. नितीनच्या गोलंदाजीचा पुरता समाचार घेतलाय. हा देखील अवांतर. आतापर्यंत नितीनने 3 चेंडू अवांतर फेकलेत. 1 षटकार आलाय नितीनच्या गोलंदाजीवरती. परंतु फलंदाज जर विचार केला आपण, फलंदाज रोहन आणि भूषण आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने एक पुढे नेण्याचं काम त्यांचं चालू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. नितीन, हवेचा प्रवाह ज्या बाजूने आहे, लॉंग ऑन क्षेत्र, डोक्यावरून आलेला फ्लॅग लाईनला दिलेला हा दणका षटकार. रोहनच्या बॅट मधून ही सुंदर आलेला हा फटका. रोहन वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. अप्रतिम डिलिव्हरी सांगता झाली आहे आणि या चेंडूची गणना झाली. सुंदर अप्रतिम चेंडू आफ्टर द लॉंग टाइम, बऱ्याच उशिरानंतर लाईन आणि लेंथ टर्न केला चेंडू नितीननं आणि बरोबर या चेंडूला स्थिरावलं. काहीही करता आलं नाही फलंदाजांना. धावसंख्या जशीच्या तशी उभी आहे आतापर्यंत 47 वरती. नितीन, खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू टाकून देईपर्यंत, उचलेपर्यंत 1 धाव मिळाली. 3 षटकांचा कालावधी संपलाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आली आहे
8:40 आणि तत्पूर्वी दरम्यानच्या कालामध्ये ऐकूया सुंदरसं एक गीत. देखील झालं होतं. पंडित सरांसमवेत कित्येक वेळेला मंचावरती आपण गायकांना पाहिला. असाच गोड आवाज, गाण्यावरती संपूर्ण महाराष्ट्र नाचतोय अशा अमोलजी जाधव यांचा हा गोड आवाज आपण नेहमीच प्रत्येक मैफिलीत ऐकतो. सुंदर असा गोडवा ज्यांच्या आवाजाला दैवी देणगी लाभली आहे. भले डोल्यानं अवयव त्यांना नसतील परंतु आई जगदंबेने त्यांना कंठामध्ये सरस्वती दिली आहे. अशा पद्धतीनं खूप सुंदर असं आपली कामगिरी करताना आपला कलाकार आपला आहे आणि आपल्या कलाकाराचा अभिमान म्हणून स्टेजवरती गाणी लागतोय. हितेश या वेळेला फुलटॉस वरती चुकीला माफी नाही, हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला दणकवा. करतो चेक करतो लगेच. दूध का दूध और पानी का पानी अभी जरूर बताएंगे आपको. बॉल नवीन द्या. चेंडू भिजलेला आहे. मगाशी सांगलं कुठल्याही क्षणी चेंडू भिजला तरी नवीन दिला जाईल याची दक्षता बाळगावी. हितेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय फलंदाज रोहन आणि इक्वल टू बॅलन्स केले संघाचे आतापर्यंत 54 वरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 चेंडूमध्ये येतील का 10-15 धावा आणि 60 पूर्ण होईल का हा नक्कीच प्रवास गोलंदाज हितेशला पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाज रोहन. या फलंदाजाचा झेल मगाशी तुम्ही सोडला होता आणि तीच खऱ्या अर्थानं त्याचीच चुकी आपणास पश्चाताप येतोय कारण आता तोच फलंदाज हवी झालाय. आणि पंचांचा इशारा आलाय. भीमेर चोंडीचा इशारा आलाय. नो चेंडूचा इशारा या ठिकाणी आलाय आणि नक्कीच फ्री हिटची देखील सांगता झाली आहे. आणखीन प्लस मध्ये प्लस खेळतायत. 54 धावा 55 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सुदेश म्हात्रे तिसऱ्या पंचांची कामगिरी आणि रिव्ह्यू घेतला त्यामधून इथं प्रक्षेपार्थ पाहायला मिळाला. सुदेजी म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर त्याला करार केलाय. 55 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती. हितेश गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी. पंचांनी निर्णय दिलेला आहे त्यामुळं पंच ही निष्पक्ष भूमिका आहे याची देखील दक्षता घालवा. आपणास विनंती केली आहे. प्रत्येक खेळाडू जर वर येऊन असा तर प्रॉब्लेम होतोय. जरा वेळेला देखील आपण महत्त्व देऊया आपण सर्वांनी. आणि सिस्टम मध्ये बघितल्यानंतर पंचांनी दिशा दिली आहे आणि या वेळेला आपण पाहू शकाल पंचांनी निर्णय दिलेला आहे त्यामुळे आम्ही कुणीच यामध्ये भूमिका घेतलेली नाही आहे आणि पंचांची भूमिका आहे. पंचांनी दिल्यानंतर आम्ही तिथं सांगितलं. कंटिन्यू मॅच. हितेश गोलंदाजी मार्कवर तयारीवरती. 55 धावा
सामना स्पीडअप करा प्लीज जरा, भरपूर उशीर आपल्याला झालाय. आता आपण 2:57 झाली आहेत. 2:32 सामना चालू केला होता. दुपारचा सत्र आहे, जरा स्पीड करा. हितेश तयारीवरती. रोहन आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्या नावा संघासाठी करतोय. अप्रतिम चेंडू, डिलिव्हरी खूपच सुंदर पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी, कधी कधी वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर. निसर्गाचा नियम आहे, बदल, व्हेरिएशन. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना, तुम्ही खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकता प्रत्येक क्षणाला. अगदी एखाद्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू आपण निकामी करू शकतो. ही आपल्यामध्ये धाडसी वृत्ती पाहिजे. तशीच पद्धतीने गोलंदाजी. हाही चेंडू खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र, पायाची बोट टेतणारा यार्कर चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूला क्लिक केला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, परंतु या चेंडूवरती आली फक्त आणि फक्त एकच धाव. गुणलेखक मला कळवितात, समीर पाटील मला कळवितात, धावसंख्या झाली 56. या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला. देखना सुंदर फटका, षटकार. पाहायला मिळतो हितेश या गोलंदाजावरती हा आलेला षटकार. 62 धावा. रोहनच्या बॅट मधून वारंवार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू उचलीसाठी पाठविला, एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. भूषण बऱ्याच उशिरानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. षटकार पासून मारल्यानंतर शांत राहिला होता भूषण. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 63 वरती. मगाशी उल्लेख केला होता 60-65 आयस्कोड उभा करतील. हा देखील आव्हान. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बीड चेंडू झाला. गोलंदाज हितेशची अखेरच्या 5व्या चेंडूवरती देखील कामगिरी पाहायला मिळाली. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 63 धावा पलकावरती आल्यात. या मॅच मधील शेवटचा एक चेंडू हितेश. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड होती धावसंख्या आली आहे 63 आणि 64 धावांचं आव्हान समोर वाशी संघाजवळ ठेवले नावा संघानं. आवाजामध्ये बदल असेल. आमचे मित्र उत्कृष्ट गोड आवाज जसकार गावातील आई जगदंबेचे निस्सिम भक्त जसकार गावातील गोड आवाज ऐकूया हितेश म्हात्रे यांच्या आवाजातून पुढील विश्लेषण. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा मी हितेश म्हात्रे मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय पुढच्या मॅच साठी जाणता राजा दादर आणि दिघोडे संघ ओम इलेव्हन दिघोडे संघाचा संघनायक आपण पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधायचा। तब्बल आव्हान आहे 66 धावांचं आव्हान थोडंसं मोठंसं पाहायला मिळतं कारण की 4 षटकांची मॅच आहे। षटकार आणि चौकारांचा पूर्णपणे नजराणा आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला। दुसऱ्या अंकाकडे आपण जाऊया। नक्कीच इट का जवाब पत्थर, प्रश्न का जवाब उत्तर अशा प्रकारे खेळ दाखवावा लागणारा कारण की आव्हान नक्कीच मोठं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करायचा असेल ना तर षटकार आणि चौकारांचे सुरुंग तुम्हाला लावावे लागतील। छोटीशी टीम मीटिंग जरूर पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश भगत गॅरो नवी मुंबईतील एक दर्जेदार खेळाडू म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते तो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो। नॉन स्ट्राईकला पण मोनीस सारखा दर्जेदार खेळाडू पाहू शकतो कारण की नक्कीच एका बाजूला आपण रायगड टेनिस क्रिकेट मधील अगदी अव्वल मानांकित संघ कारण की नक्कीच कुठल्याही खेळाच्या बाबतीत असो पैशाच्या बाबतीमध्ये हा खेळ संघ नक्कीच कॉम्प्रोमाइज कधीही करताना पाहायला मिळत नाही। त्यामुळेच या खेळाडूचे फॅन फॉलोअर या संघाचे फॅन फॉलोअर खूप सारे पाहायला मिळतात कारण की नक्कीच त्यांचं ब्रीदवाक्यच आहे नो मीटिंग ओनली शूटिंग आणि त्यांच्या समवेत खेळताना नवी मुंबईतील एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे दोन दर्जेदार संघांमध्ये ही मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते। आव्हान थोडंसं मोठं आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस या रायगडचा जोफ्रा आर्चर म्हणून खूप मोठी ओळख ज्यानं निर्माण केली आहे तो यावेळेला गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झाला। आव्हान थोडं मोठं जवळपास 16.50 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत म्हणजे नक्कीच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 3 मोठे फटके शोधावे लागतील। मैदान जर पाहिलं तर नक्कीच कौतुक करेन आयोजकांचं एक सुंदरसं मैदान ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक च्या माध्यमातून इथे उभारण्यात आले। सुंदरशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामध्ये जी खेळपट्टी अक्षरशः गोलंदाजाच्या प्रेमामध्ये होती ती मात्र जसं दुपारचं सत्र झालं सूर्य डोक्यावरती आला ती मात्र फलंदाच्या अक्षरशः प्रेमामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। गेम ऑनचा इशारा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय। पॉवर प्लेचं षटक असेल। पहिला चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा होता डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये चेंडू जाईल सीमा रेखेच्या बाहेर धावा मिळतील 4 चौकार। पुरी करो आणि जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही ना पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते। त्यामुळे अपील करण्याच्या 2 जागा एक मान्य कोर्ट आणि खेळाचं मैदान मोठी अपील जरूर साकारण्यात आली परंतु पंचा म्हणजे या क्रिकेटच्या मैदानातील देव आहे त्याने मात्र ही फेटाळून लावली आहे। 2 चेंडू आणि 4 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। या वेळेला मोठा फटका आहे परंतु हवेची विरुद्ध दिशा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत। ज्या चेंडूवरती एखादा षटकार यायला पाहिजे होता त्या चेंडूवरती घ्यायला मिळतात फक्त 2 धावा कारण की मैदान जर आपण पाहिलं तर गावाच्या पूर्णपणे बाहेर आहे आणि हवा अक्षरशः मुबलक प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्या चेंडूवरती फक्त 2 धावा मिळतात म्हणजे नक्कीच तुम्हाला ऑन साइडला मोठे मोठे फटके नक्कीच मिळवता येतील परंतु गोलंदाजी लाईन पाहिली तर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न कारण की त्या चेंडूवरती गोलंदाज मात्र आपल्याला वाचू शकतो आहे। या वेळेला फटका फासला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक साधा सोपा झेल कसा सोडायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहिलं आहे। वैष्णव थोडासा नाराज जरूर आहे
कारण की आपण पाहिलं की असाच एक साधा सोपा झेल जॉन्टीचा सोडला आणि नंतर मात्र त्या खेळाडूने या मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजाचा तेल काढला आणि या वेळेला तुम्ही झेल सोडला तो योगेश गारो या नवी मुंबईतील हा खेळाडू अग्रमानांकित आहे आणि नक्कीच मोठ्या मोठ्या खेळ्या या खेळाडूने खूप सारे साकारल्यात. पुन्हा एकदा आपण दिघोडे संघ विनंती करतोय की टॉस करण्यासाठी यायचा आणि जाणता राजा दादर संघाला देखील आपण विनंती करतोय की आपण देखील नक्कीच दादर म्हटलं ना तर दादर का बादल. यावेळेला नक्कीच आपण पाहिलं त्रॉपस्टमच्या खूपसा बाहेर पंचांचे दोन्ही समांतर व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच वाशी संघामध्ये आड होईल. टोटल धावसंख्येमध्ये वाढ 8 धावा. 8 क्रमांक नक्कीच सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देतो. चला दिघोडे संघाचा संघनायक दादर संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला. आपण त्याचं स्वागत करतोय. आपण दिघोडे संघ आपण विनंती करतोय. यावेळेला चेंडूने बॅटची इन अरेंज घेतली होती. अगदी दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेलाडू झाला झेलबाद. नक्कीच पुन्हा एकदा दिघोडे संघ आपण टॉस करण्यासाठी आमचे आयोजक तुमची वाट पाहतात. आपण अगदी नक्कीच वेळेनुसार मैदानामध्ये आलात. फक्त टॉस करण्यासाठी यायचा आणि आमच्या विनंतीला मान देऊन दिघोडे संघाचा संघनायक देखील आमच्याशी जोडला जातोय. आयोजकांना देखील विनंती की या पुढच्या मॅचचा टॉस आपण करून घ्यायचा. पहिलं षटक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती हितेश आला. नक्कीच पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता तो. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यानं साकारली होती. यावेळेला अलंग द कार्पेट चमेलला गुदगुले करत चेंडू मात्र लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. फक्त 1 धाव त्या ठिकाणी असेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 57 धावांचं लक्ष असेल 3 षटकामध्ये. म्हणजे सरासरीमध्ये वाढ होती आहे. आता मात्र सरासरी तब्बल 19 धावांची जाऊन पोहोचली आहे. पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय. नक्कीच कधीही चेंडू गेला पहिल्या ते शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू नवीनच देण्यात येईल. नक्कीच जाणता राजा दादर आणि दिघोडे यांच्या दरम्यान टॉस होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की हा संघ म्हटला तर सूरज पाटीलची आपल्याला जरूर आठवण येणार आणि त्याचा अगदी दर्जेदार खेळ पाहण्याचा क्षण आपल्याला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी यावेळेला रोहन घरात उर्फ जॉन्टी या रायगडचा जॉन्टी म्हणून खूप मोठी ओळख आहे या खेळाडूची. आणि तो कारण की फलंदाजीमध्ये आक्रमक फलंदाजी आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर दादर संघाने टॉस जिंकला. त्यामुळे नक्कीच ही मॅच संपल्यानंतर दादर संघ आपण या मैदानाचा ताबा घ्यायचा. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून तो गोलंदाजच्या ट्रॅकवरती अगदी उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेला हितेशने मात्र हा चेंडू आसमानी टोला. चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार धावांची गरज आहे. म्हणजे नक्कीच 6 चेंडू मध्ये तुम्हाला 3 बिग हिट शोधावे लागणार आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिला आला हितेशने मात्र अगदी बॅटचा पेस आकाशाकडे खुलला होता. त्यामुळे षटकार त्याला मिळाला. यावेळेला आणखी एक मोठा फटका येईल परंतु वैष्णव नावाची भिंत त्या ठिकाणी टिपला झेल संपला या फलंदाजाचा खेळ.
या ठिकाणी रोहनने देखील दाखवून दिलं तुम्हाला षटकार मारू शकतोस, पुढच्या चेंडूवरती तुला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. नवीन फलंदाज विजय हा देखील एक आक्रमक खेळाडू म्हणून खूप मोठी ओळख आहे वाशीगाव संघांमध्ये. पुलटॉस चेंडू आहे, स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी जवळून हा चेंडू काढला, डीप मध्ये प्रोडक्शन लावण्यात आला. चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल ना, विजय मात्र पूर्ण करतोय 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होतीये, 2 ने 17 धावा. नगीज एबी डिव्हिलरची आठवण कढून देणारा आकडा, रेशव पंची आठवण कढून देणारा आकडा 17. कारण की नक्कीच 17 म्हणजे क्रिकेट मधला खतरा अशी बकोडा मानला जातो. परंतु या 17 क्रमांकाचे जर्सी परिधान करून एबी डिव्हिलरने अख्ख्या जगताला वेगवेगळे फटके देखील दिलेले आपण पाहिले. यावेळेचा चेंडू नक्कीच चांगला पाहायला मिळाला, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, निसर्गाचा नियम इथं आड झाला. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही, आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती देखील घडत नसते. आणि हा डॉट आलाय चेंडू, मोठे मोठे फटके शोधावेच लागतील, कारण की नक्कीच अगदी डुआंडा परिस्थिती असेल. या वेळेला क्लीन बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली, दांडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 3 तंबूच्या आसऱ्याला. नगीज इनेट नंबर 5 वरती नितीन सुतार मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, परंतु आताच्या घडीला नगीज त्याला मात्र हवेची साथ नाहीये. खूप वेळेला उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक घेतलेला आम्ही याची डोळं पाहिला. अगदी किंग ऑफ षटकारचा पुरस्कार पुंडेच्या मैदानावरती या खेळाडूला मिळालेला आम्ही पाहिला. म्हणजे नगीज आक्रमक खेळाडू आहे, परंतु हवा या वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वाहते. म्हणजे नक्कीच मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला इनसाइड आउट फटके मारावे लागतील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा या वेळेला इनसाइड आउटचा देखणा फटका, क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं मैदान थोडंसं स्लो आहे आणि त्यामुळे आउटफीट थोडीशी स्लो असल्यामुळे या मोठ्या फटक्याचं रूपांतर फक्त एका धावेमध्ये होते. बहुतेक धाव घेतली नाहीये, बहुतेक गॅरोनं स्वतः जवळ स्ट्राईक ठेवली आहे. 2 षटकाचा खेळ संपला, टोटल धावसंख्या 17 आहे. म्हणजे 17 खऱ्या अर्थानं खतरा निर्माण करणारी आणि अशुभ आकडा ठरली आहे ती नक्कीच वाशीगाव संघासाठी. 17 या धावसंख्येवरती विकेट गेला आणि 3 चेंडू डॉट आलेत. त्यामुळे जावे डीजेकडे ऐकू एक सुमधुर संगीत. मात्र समीकरणामध्ये खूप सारा बदल झाला. 17 चालल्या 2 षटकामध्ये, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे. म्हणजे नक्कीच सरासरी 24.50 म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 4 मोठे फटके शोधायचे आहेत. परंतु जिथपर्यंत योगेश भगत ग्यारो मैदानामध्ये आहे, त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, कुवत आहे. गोलंदाजामध्ये बदल झाला, गौतम गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी हेरला आणि इथं मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉल असेल, 1 धाव मिळणारा आणि 17चा आडसर मात्र नक्कीच दूर झाला. खतरा इथं मात्र वाशीगाव संघाकडून दूर झाला, 18 मध्ये जाऊन पोहोचला. तर नक्कीच वाशीगाव संघ यावेळेला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाला. पहा चेंडू त्याला बीट करून सीमा रेखेच्या बाहेर चौकार.
पाहिलं शैली पाहिली तर नक्कीच पिंटू परजाचे तुम्हाला आठवणेल. कृष्णा सातपुते अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन उभा आहे. स्टान्स आक्रमक आहे. यावेळेला आसमानी टोला आकाशाला बुक्की मारून चेंडू खाली पडेल की काय. आणि इथं पहा झोळी थोडीशी फाटली आहे. बोक्का फाटलाय. मनीष घरात या ठिकाणी चुकतोय. 2 धावा मिळतील की नाही आणि फलंदाज होतोय धावात. मॅच सुटली का काय. कारण की हा कॅच सुटला असता कॅच घेतला असता ना मनीषना तर जवळपास हा मॅच देखील नावा संघाच्या बाजूने झुकला असता. कारण की नक्कीच आतापर्यंत ही मॅच वाशिगाव संघाकडे आहे ती फक्त योगेशच्या जोरावरती. यावेळेला आसमानी टोला आणखी एक मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दॅट्स अ क्लिअर माइंडेड षटकार. नक्कीच जी मॅच जवळपास हातातून सटकली असं वाटावर नक्कीच वाटणारा. यावेळेला चुकीची दुरुस्ती मनीषने केला. पुन्हा तसाच चेंडू आला होता आणि त्याचं रूपांतर झेलामध्ये गेला. आणि यावेळेला उरल्या सुरला आशा आकांक्षा संपुष्टात आणल्यात बहुतेक वाशिगाव संघाच्या. कारण की त्यांचा वन अँड आर्मी खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला. नवीन फलंदाज सचिन मैदानात आला अलंग द कार्पेट. कारण की यावेळेला नाही चलेगा धुक्का इक्का दुक्का अगर जीतना है तो लगाना पडेगा छक्का और चौका. जवळपास परतीचे दोर देखील कापून टाकलेत असं म्हणावं लागणार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू असेल. म्हणजे अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 36 धावांची गरज आहे. म्हणजे नक्कीच 7 चेंडूमध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. पाहूया ही कामगिरी उरलेले फलंदाज करतील की काय. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का. परंतु मिस टाइम झाला. अगदी आपण पाहिलं गलीमध्ये चेंडू जिथपर्यंत अडवला गेला ना 1 धाव. टोटल धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. थोडासा वेळ आपल्याकडे. जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अगदी डू अँड डाय. 6च्या 6 चेंडूवर 6 षटकार मारावे लागतील असं म्हणतात की ज्या ठिकाणी सगळं काही संपलं असं वाटतं ना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो. रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहासामध्ये नाव कोरायचं असेल तर या 6 चेंडूवरती 6 षटकार मारावे लागतील. या वेळेला पहिल्या चेंडूवरती पहिला येईल की काय. परंतु नाही.
अगदी अवघड झेल सोप्या पद्धतीने कसं घ्यायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण वैष्णव कडून पाहिला. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच आता मात्र ही मॅच नाभा संघाच्या बाजूने पूर्णपणे सरकली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. वैष्णव झेलची प्रॅक्टिस करतोय. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. नक्कीच 12वा खेळाडू थोडंसं याचं नाव जरा कळवायची आमच्यापर्यंत. याची प्रॅक्टिस वैष्णवची होताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस झालेला आहे. नक्कीच मॅच संपल्यानंतर जाणता राजा दादर संघाला विनंती राहील आपण लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे. मॅचचा समाप्ती झाल्यानंतर देखील शेक हँड करून आपण मैदानामध्ये आणि लाईनअपने मैदानाच्या बाहेर यायचं आहे. याची देखील नोंद घ्यायची. आपण एक मोठ्या आयोजनामध्ये खेळतोय, त्यामुळे त्याचं आयोजनाचं कौतुक देखील आपण करणं गरजेचं राहील. यावेळेला काहीसा मिस टाइम आहे, एकच धाव, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर पूर्णपणे शस्त्र खाली टाकली आहेत असं म्हणावं लागणार आहे. कारण की मॅच पूर्णपणे झुकली आहे. पराभवाचे काळे ढग वाशेगाव संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला सरकू लागले आहेत आणि नेतृत्व मोसमी वारे या ठिकाणी मात्र वाहू लागलेत. कुठल्याही क्षणी विजयाचा पाऊस मात्र नावा संघाच्या बाजूने पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला आणखी एक धाव, परंतु नक्कीच या धावा फक्त विजय आणि पराजय यांचं अंतर दूर करेल. पंचांचा लेग बाईचा इशारा, आंतरराष्ट्रीय परिषदा 23व्या क्रमांकाचा नियम 22 किंवा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव येणं तो आमच्यापर्यंत पोहोचवला. शेवटचा चेंडू अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. विजयाची माळ त्यांच्या गळामध्ये पडण्याची शक्यता आणि या ठिकाणी व्हाईट बॉल थोडासा सामना लांबवला जातोय पंचांकडून. लेग स्टिकच्या बाहेर दंडित केलं जातंय. विनायकला शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी या ठिकाणी विनायकवरती देण्यात आली होती. दरम्यान मॅच संपल्यानंतर आलेल्या षटकाराला 0 किंमत. कारण की नक्कीच भात शेट्टी जळून गेल्यानंतर आलेल्या पावसाला 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली.